आज आपल्या भारत देशाला महाराष्ट्राला एका अतिशय गंभीर समस्येने वेढलेले आहे. आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत. आज आपण मंगळावर चंद्रावर जाण्याच्या सफरी करीत आहोत. आज भारतीय नोकरी करून तिची राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचली आहे. तिची खूप मोठी प्रगती झाली आहे. नाही मुळीच नाही. स्त्री शिकली, तिची प्रगती झाली तरी कुटुंबाकडून समाजाकडून तिची हेळसांड थांबलेली नाही. तिला अनेक सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच एक सामाजिक समस्या तिच्यासाठी अभिशाप बनत आहे. ती समस्या म्हणजे बालविवाह. हे बालविवाह म्हणजे तरी काय? जर मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष होण्याच्या अगोदर त्याचं किंवा तिचं लग्न लावून दिलं जातं, याला बालविवाह म्हणतात. बालविवाह कायद्याच्या भाषेत गुन्हा आहे. मग हा गुन्हा घडलाच तर काय होईल? जर असा बालविवाह तुमच्या कुटुंबात, परिसरात, गावामध्ये होत असेल तर त्याची सूचना तुम्ही गावातील शिक्षक, पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांना द्यावी. तसेच शासनाचा हेल्पलाईन नंबर 1098 यावर त्याची सूचना द्यावी. असा बालविवाह होण्यासाठी उपस्थित मुलाचे आई-वडील, मुलीचे आई-वडील, वाडे मंडळी, लग्न लावणारे भटजी, मंडपवाले, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलची हवा खावी लागेल. बंद करा रे बंद करा, बालविवाह करणे बंद करा. बंद करा बालविवाह करणे बंद करा. आजही बालविवाह, असे बालविवाहाचे चित्र बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळते. पाहायचे आहे का तुम्हाला? हो पाहायचे आहे. आई हे बघ, 10वीच्या बोर्ड परीक्षेत मी पहिले आले. मला 91% पडले. बाई देवच पावला, माझी नात पहिली आली. आता शिक्षण बी झालं, लग्नाचं वय बी झालं बघ. आता तुझ्यासाठी चांगला नोकरदार मुलगा पाहायला पाहिजे. आजी मला आत्ताच लग्न नाही करायचं. मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. ए आई, आजीला काही सांग बरं. अगं सासूबाई बरोबरच म्हणतात की मुलीचं लग्न झालं की सासरी गेली की आई बाबाचा जीव भांड्यात पडतो. पण आई, माझं वय आता 16 वर्ष आहे. मी इतक्या लवकर तुम्हाला जड झाली का गं? आई माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई. अहो कोणीतरी समजावा, माझं वय काय झालंच नाही. अहो कोणीतरी समजावा, माझं वय काय झालंच नाही. पहिलंच मंडळी, आजही आपल्या समाजामध्ये मुलींचा कोवळ्या वयातच विवाह केला जातो. त्यांचा भावनिक, मानसिक व शारीरिक विकास होण्याआधीच त्यांचे लग्न लावून दिले जाते. अहो मग बरोबरच आहे की मुलगी हे जितकी लवकर सासरी जाईल तितके कल्याण होईल. अहो मुलगी अथवा मुलगा म्हटल्यावर लग्न तर करावेच लागेल ना. पण जर मुलीचे वय 18 वर्ष होण्या अगोदर व मुलाचे वय 21 वर्ष होण्या अगोदर केलेला विवाह हा गुन्हा ठरतो. तो बालविवाह असतो. तुमचा सुद्धा बालविवाह झाला होता, पण तुम्हाला याची जाणीव नाही. बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम माहीत आहेत का तुम्हाला? नाही. आम्हा मुलींचा एकच नारा, बालविवाह बाजूला सारा. आम्हा मुलींचा एकच नारा, बालविवाह बाजूला सारा. बालविवाह या समस्येने सर्व समाजाला विळखा घातला आहे. त्या बालविवाहामुळे होणारे गंभीर परिणाम ते फक्त त्या निरागस वयातील कोवळ्या मुलींनाच भोगावे लागतात. आम्हाला तर काहीच समजत नाही. तुम्ही काय सांगत आहात? बालविवाहामुळे मुलींच्या जीवनावर कोणते दुष्परिणाम होतात हे आता ऐका. बालविवाहामुळे मुलींची शाळेत जाणे थांबते. मुलींना याचा आयुष्यभर आर्थिक फटका बसतो. लवकर विवाह झाल्याने कोवळ्या वयात कुटुंबाची जबाबदारी येते. मुलीवर अकालीन मातृत्व लादले जाऊन पुढे तिला व तिच्या बाळाला धोका निर्माण होतो. प्रौढ वयातील जबाबदाऱ्या पेलताना मानसिक ताणतणाव येतो. अपरिपक्वतेमुळे मानसिक व शारीरिक परिणाम होतात.
बालविवाह व गर्भधारणा व यासारख्या रोगांना मुली बळी पडतात. बालविवाहामुळे देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढते व त्याचे दुष्परिणाम सर्व देशाला भोगावे लागतात. माता बालमृत्यूचे प्रमाण वाढते. मुलीच्या खेळण्याच्या वयात तिच्या स्वतःच्या बाळाला खेळवण्याची जबाबदारी येते. बालविवाहाचे गंभीर दुष्परिणाम तर आम्हाला माहीतच नव्हते. बंद करा बालविवाह करणे बंद करा, बंद करा, बंद करा, बालविवाह करणे बंद करा. आता तुमच्या लक्षात आले असेल की बालविवाह होऊच नये याची काळजी घ्यायला हवी. जर लपून छपून बालविवाह होतच असेल तर तो बंद करायला हवा. जर बालविवाह होत असेल तर यासाठी काय करायला हवे माहित आहे का तुम्हाला? नाही नाही नाही. मग ऐका. बालविवाहाची माहिती 1098 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. हा चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे. तुम्ही गावातील पोलीस पाटलांनाही कळवू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवू शकता. तुम्ही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन लिखित तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्ही स्थानिक नेते, तलाठी, सरपंच, शिक्षक यांना देखील माहिती देऊ शकता. बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याशी संपर्क करू शकता. जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चाइल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवा. आता तुमच्या लक्षात आले असेल की बालविवाह होऊच नये यासाठी काळजी घ्यायला हवी. जर लपून छपून बालविवाह होतच असेल तर आता सांगितलेले उपाय करायलाच हवेत. करणार ना मग हे उपाय? हो जरूर करणार. जरूर करणार. पढ़ने खेलने की उम्र है, बालविवाह जुर्म है. पढ़ने खेलने की उम्र है, बालविवाह जुर्म है. कम उम्र में शादी है जीवन की बर्बादी. कम उम्र में शादी है जीवन की बर्बादी. 10